विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी भाजपचे निरीक्षक आता ठरलेत। विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन या दोघांची निरीक्षकपदी नियुक्ती होती आहे। त्यामुळे उद्या हे दोन्ही निरीक्षक महाराष्ट्रामध्ये येतील। विजय रुपाणी हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, तर निर्मला सीतारामन यांच्यावरती सुद्धा याआधी महाराष्ट्रामधली जबाबदारी सोपवण्यात आलेली होती। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतात। अभिषेक, एकूणच निरीक्षक कधी नेमण्यात येणार भाजपकडनं ही प्रतीक्षा आता संपलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। जे माजी मुख्यमंत्री आहेत गुजरातचे विजय रुपाणी, सोबतच ते पंजाबचे प्रभारी देखील आहेत, त्यांची एकूणच निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। सोबतच जर पाहायचं तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे। एकूणच महाराष्ट्र जर का पाहायचं तर हे मोठं राज्य आहे आणि त्यामुळेच दोन एकूणच जे निरीक्षक आहेत त्यांची आपल्याला नेमणूक झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकूण उद्याला रात्रीपर्यंत हे दोन्ही जे भाजपचे निरीक्षक आहेत ते आपल्याला मुंबईमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील आणि त्यानंतर मग 4 तारखेला सकाळी या संदर्भातली बैठक जी आहे ती विधिमंडळ गटनेत्याची ती आपल्याला होताना पाहायला मिळेल। त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी महायुतीकडनं दावा करण्यात येणार आहे आणि जर पाहायचं तर 5 तारखेला शपथविधी जो आहे तो देखील त्याचं देखील आपल्याला नियोजन पाहायला मिळतं आणि त्यामुळे आता जर पाहायचं तर एकूणच चित्र एकदम स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतं आहे। भाजपच्या गटनेते पदी कोण विराजमान होणार हे देखील आपल्याला एकूण नाव त्याचं पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळेल आणि त्यानंतरच सत्ता स्थापनेसाठी देखील महायुतीकडनं दावा करण्यात येताना पाहायला मिळेल। अगदी अभिषेक, या दोन्ही निरीक्षकांवरती नेमकी काय जबाबदारी देण्यात आलेली आहे पक्षाकडून? एकूण ही सगळी जर का प्रक्रिया पाहिजे तर भाजपकडनं एकूण या संदर्भात निरीक्षक जे आहेत ते आता आपल्याला जे नेमण्यात आलेले आहेत ते आपल्याला दिल्लीवरून इथं येताना पाहायला मिळेल। जी विधिमंडळ गटनेते पदाची बैठक आहे त्याचं नियोजन असणार आहे, त्यासाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूण जे आमदार उपस्थित असतील त्यांच्याकडनं येणारी जी नावं आहेत ते आपल्याला पुढे येताना पाहायला मिळत असतात आणि एकूण या संदर्भात पाहायचं तर सर्व अनुमत देवेंद्र फडणवीस यांचं नाव हे पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि या निरीक्षकांच्याच अंतर्गत ही संपूर्ण बैठक जी आहे ती पार पडताना दिसेल आणि निरीक्षक हे नाव घेऊन दिल्लीला जातील आणि दिल्लीला जे नाव आहे ते आपल्याला कळवण्यात येईल आणि दिल्लीला नाव कळवल्यानंतर एकूण सत्ता स्थापनेची प्रोसिजर जी आहे ती आपल्याला सुरू होताना पाहायला मिळणार आहे। एकूणच भाजप सर्वात अधिक जागा भाजपनं आणलेल्या आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी मुख्यमंत्री देखील त्यांचाच होणार आहे आणि त्यामुळेच विधिमंडळ भाजपच्या विधिमंडळ गटनेता जो आहे तो आपल्याला प्रमुख इथं मानला जातोय। अगदी धन्यवाद अभिषेक या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।